करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी पुरवलं. म्हणतायत प्रत्यक्षपणे विचार न करता बोलणाऱ्यांनी बघा, प्रत्यक्षपणे आपल्यामध्ये वाद आणि संवाद तर होतच असतात. शब्दाला शब्द हा लागत असतो. शब्द म्हणजे एखाद्या बघा धनुष्यातून सुटलेला बाण, बंदुकीतून सुटलेली गोळी कधी परत मागे फिरत नाही. त्याचप्रमाणे विचार न करता आपण बोलत असतो. त्याचप्रमाणे समर्थाने उत्तम असा भाग दाखवला. काय हे भाग दाखवले? कारण हे सुद्धा भाग आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण जे पिंडी ते ब्रह्मांडी. प्रत्यक्षपणे महाभारत युद्ध झाल्यानंतरचं संपूर्णपणे आपण दृश्य टी व्हीला पाहिलेलं आहे. रामायणामध्ये काय झालं ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. परंतु 18 दिवसांच्या युद्धाने द्रौपदीला 80 वर्षासारखं केलं. ते सुद्धा शारीरिक रूपाने आणि मानसिक रूपाने सुद्धा. शहरामध्ये सगळीकडे विधवा दिसत होत्या. पुरुष एक दुसरेच दिसत होते. अनाथ मुलं इकडे तिकडे फिरताना दिसत होती. आणि त्या सगळ्यांची महाराणी द्रौपदी हस्तिनापूरमध्ये शून्यात नजर लावून बसली होती. तेवढ्यात तिथे श्रीकृष्ण तेथे आले. प्रत्यक्षपणे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा, तिघांच्या पलीकडे असणारा सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. बघा प्रत्येक अवतार कसे घेतले. विष्णूंचा कोणी अवतार घेतला. प्रत्यक्षपणे बघा द्रौपदी भगवान श्रीकृष्णांना पाहून त्यांच्याकडे जाते. श्रीकृष्ण तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि तिला मनसोक्त रडू देतात. थोड्या वेळाने तिला समोर बसवतात. तेव्हा द्रौपदी श्रीकृष्णांना म्हणते, हे सगळं काय झालं? असा तर मी विचारसुद्धा केला नव्हता. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नियती खूप क्रूर असते. ती आपल्या विचार करण्यानुसार कधीही चालत नाही. ती आपल्या कर्मांना परिणामांमध्ये बदलते. तुला प्रतिशोध घ्यायचा होता आणि तू त्यामध्ये सफल झाली. द्रौपदी तुझा प्रतिशोध पूर्ण झाला. फक्त दुर्योधन आणि दुःशासनच नाही तर सगळेच कौरव नष्ट झाले. तुला तर आनंद वाटला पाहिजे. तेव्हा द्रौपदी म्हणाली, तुम्ही माझ्या जखमा बऱ्या केल्या तर ठीक आहे, पण त्या जखमा बऱ्या करायला आली आहे की त्यावर तुम्ही मीठ चोळायला? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, नाही द्रौपदी, मी तर तुला वास्तविकता दाखविण्यासाठी आलो आहे. आपल्या कर्मांच्या परिणामांना आपण दूरपर्यंत पाहू शकत नाही आणि जेव्हा ते समोर येतील तेव्हा आपल्या हातामध्ये काहीही शिल्लक नसेल. तेव्हा द्रौपदी म्हणाली की या युद्धासाठी मी एकटीच जबाबदार आहे का? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, नाही द्रौपदी, तू स्वतःला इतकं महत्त्वपूर्ण समजू नकोस. पण तू तुझ्या कर्मामध्ये एवढी दूरदर्शिता ठेवली असती तर तुला स्वतःला एवढा त्रास झाला नसता. तेव्हा द्रौपदी म्हणाली, मग मी काय करू शकत होते? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तू खूप काही करू शकत होतीस. जेव्हा तुझे स्वयंवर झाले तेव्हा तू कर्णाला अपमानित केले नसतेस तर आता त्याला प्रतियोगितेमध्ये भाग घेण्याची एक संधी दिली असती. तर बहुतेक याचे परिणाम खूप वेगळे असते. त्यानंतर
कुंतीने जेव्हा तुला 5 पतींची पत्नी बनण्याचा आदेश दिला तेव्हा त्याचा तू स्वीकार केला नसतास तर परिणाम खूप वेगळे असते. त्यानंतर तू तुझ्या महालामध्ये दुर्योधनाचा अपमान केला की आंधळ्याचा पुत्र आंधळाच असतो असे म्हटली नसतीस तर तुझे शील हरण झाले नसते. तेव्हाही बहुतेक परिस्थिती खूप वेगळी असती. आपले शब्दसुद्धा आपले कर्म असतात आणि आपल्याला आपला प्रत्येक शब्द बोलण्यापूर्वीच विचार केला पाहिजे. त्याचे दुष्परिणाम फक्त स्वतःलाच नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाला दुःखी करत असतात. आपल्याला आपला प्रत्येक शब्द बोलण्यापूर्वी विचार करणे खूप गरजेचं आहे. नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वतःलाच नाही तर संपूर्ण कुटुंबालाच दुःखी करतात. या जगामध्ये माणूसच असा एकमेव प्राणी आहे ज्यांचं विष त्याच्या दातांमध्ये नाही तर शब्दांमध्ये आहे. त्यामुळेच शब्दांचा वापर विचार करून करावा. अशा शब्दांचा वापर करा ज्यामुळे कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत. मरणाऱ्या कर्णाजवळ द्रौपदी कशासाठी गेली होती तर सूर्यपुत्र कर्ण महाभारताचं एक खास व्यक्तिमत्व होतं. कर्णाला फक्त त्याच्या पराक्रमामुळे नाही तर कर्णाच्या दानशूरतेमुळे आजही ओळखलं जातं. असं मानलं जातं की त्याच्यापेक्षा मोठा कोणीही दानवीर नव्हताच. भगवान श्रीकृष्ण सुद्धा कर्णाला सगळ्यात मोठा दानवीर मानत होते. पण ही गोष्ट अर्जुनाला पसंत नव्हती. कर्णाच्या मृत्यूच्या वेळी 2 लोक त्याच्याजवळ गेली. भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी भगवान श्रीकृष्ण आणि कर्णाची परीक्षा घेण्यासाठी तेथे गेले होते आणि कर्णाच्या वागण्यामुळे खुश होऊन त्याला वरदान सुद्धा दिले होते. पण द्रौपदी कशासाठी गेली होती तर युद्धभूमीवर जेव्हा कर्ण जमिनीवर जखमी होऊन आपल्या मृत्यूची वाट पाहत होता त्यावेळी अर्जुनने भगवान श्रीकृष्णांना म्हटले, तुमचा दानवीर कर्ण असहाय्य होऊन मृत्यूची वाट पाहत आहे. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कर्णाला त्याचे शौर्य आणि दानशूर होण्यामुळे नेहमी ओळखले जाईल. यावर अर्जुन म्हणाला, कर्ण सगळ्यात मोठा दानवीर कसा होऊ शकतो. ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणाचा वेश घेऊन कर्णजवळ गेले आणि त्याला प्रणाम केला. त्यानंतर कर्णाने त्यांना तिथे येण्याचं कारण विचारलं. तेव्हा ब्राह्मण म्हणाला की मी तुझ्याकडून काहीतरी दान मागण्यासाठी आलो आहे. पण तुझी अशी अवस्था पाहून आता काहीही मागणार नाही, कारण तू अशा अवस्थेमध्ये काय देऊ शकणार. हे ऐकल्यानंतर कर्णाने जवळ पडलेला दगड घेऊन त्याचे सोन्याचे दात पाडले आणि ब्राह्मणाला देऊ केला. आणि हे पाहून भगवान श्रीकृष्ण त्यांच्या खऱ्या रूपामध्ये आले आणि कर्णाला वरदान मागायला सांगितले. कर्णाने 3 वरदान मागितले. त्यातील पहिलं वरदान प्रत्यक्षपणे कर्णाने त्याच्याबरोबर झालेल्या अन्यायाची आठवण काढून पुढच्या जन्मामध्ये भगवान श्रीकृष्णाने त्यांच्यासारख्या लोकांचे कल्याण करावे असे सांगितले. दुसऱ्या वरदानामध्ये
भगवान श्रीकृष्णांचा जन्म त्याच्या राज्यामध्ये घ्यायला सांगितलं. आणि तिसरं म्हणजे तिसऱ्या वरदानाच्या रूपामध्ये असं मागितलं की त्याचा अंतिम संस्कार अशा जमिनीवर करावा जी पाप मुक्त आहेत. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने कर्णाचा अंतिम संस्कार त्यांच्याच हातावर केला होता. पण जेव्हा द्रौपदीला कर्णाच्या मृत्यूची बातमी कळाली त्यावेळी ती बेशुद्ध पडली आणि शुद्धीवर आली. तेव्हा ती पळतच युद्धभूमीवर कर्णाजवळ पोहोचली आणि जोरजोरात रडू लागली. त्यानंतर तिने कर्णाच्या केलेल्या अपमानाबद्दल कर्णाची क्षमा मागितली. तिला खूप पश्चाताप होत होता की तिने का स्वयंवरामध्ये कर्णासारख्या महान योद्धाचा अपमान केला. म्हणून समर्थ म्हणतात, कुणाच्या अंतकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. प्रत्यक्ष बोलायचं असेल, कसं बोलावं, कशी वागणूक आहे, कसा आपला स्वभाव आहे, त्याचप्रमाणे आपल्याला कोणते शब्द बोलायचे आहे, कोणाला काय बोलायचं असेल तर पहिले विचार करूनच मगच बोललं पाहिजे. बोलल्यानंतर विचार करणं कोणीही त्याला अर्थ देत नाही आणि कोणी समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, सत्कर्मयोगे वय घालवावे. का सांगितलं सत्कर्माचं? सत्कर्म का सांगितलं? आपली कर्म ही उत्तमाची असली पाहिजेत. ज्याप्रमाणे आपलं बालपण त्याप्रमाणे तारुण्य पण आणि शेवटी वृद्धापन आहेच. म्हणून बालपण हे खूप महत्त्वाचं आहे. कारण संस्कार तिथेच घडत असतात जे शेवटपर्यंत टिकत असतात. आणि त्या टिकण्यामागचं रहस्य म्हणजे त्यामागचं संपूर्णपणे शिकवण. हे शिकवण धरिता चित्ती. म्हणून समर्थ म्हणाले, ऐकलेचे ऐकावे पुन्हा पुन्हा. आपण ऐकतच नाही ना. श्रवण करणं तर राहिलं दूरच, पण जे आपल्याला संपूर्णपणे मार्गदर्शन करणारे आईवडील असतात, गुरुजन वर्ग असतात, नातेवाईक असतात, त्यांचं तर आपण ऐकतच नाही आहे. आपण जे बोलू तेच खरं मानतो आणि शेवटी आपण बघा प्रत्यक्षपणे अडकून राहतो आणि एखाद्याला बोललेला शब्द हा त्याच्या अंतःकरणाला शेवटी दुःख करतो ना. म्हणून समर्थ म्हणाले, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. का सांगितलं? राम आधी वदावा का सांगितलं? वैखरीतून येणारे शब्द हे उत्तमाचे असले पाहिजेत. आपल्यामुळे इतरांचं नुकसान होऊ नये, आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये असे शब्द उत्तमाचे बोलले गेले पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणाले, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ.